गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये आहे आणि आपण कुठला बघतोय चॅप्टर आणि कुठला श्लोक? लेट्स फाइंड आउट. वी आर लुकिंग ॲट 26 or 27 इन सम अदर वर्जन्स. प्रभुपाद काय म्हणतात? अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. त्याच्यामध्ये म्हणतात, Again, there are those who, although not conversant in spiritual knowledge, begin to worship the Supreme Person upon hearing about him from others. Because of their tendency to hear from authorities, they also transcend the path of birth and death. So हा आपण श्लोक मागच्या वेळेस बघितला होता. So let's go to the next one now. Next one काय म्हणतात? यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र संयोगात तद्विद्धि भरतर्षभ. सॉरी, भरशर्ध नाही, भरतर्षभ. O chief of the Bharatas, know that whatever you see in existence, both the moving and the non-moving, moving म्हणजे जंगम आणि नॉन मुव्हिंग म्हणजे स्थावर, स्थिर. आपण म्हणतो ना स्थिर स्थावर. स्थावर म्हणजे स्टेडी आणि जंगम म्हणजे मुव्हिंग. इज ओनली अ कॉम्बिनेशन ऑफ द फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड द नोअर ऑफ द फील्ड. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा आपल्याला सगळी सृष्टी निर्माण झालेली दिसते. उत्पन्न होतसे लोकी जे जे स्थावर जंगम क्षेत्रज्ञ संयोगे घडिले जाण सर्वते. हे सगळंच्या सगळं जग जे निर्माण झालेलं आहे स्थावर जंगम, ते प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने निर्माण झालेलं आहे. लेट अस सी व्हॉट किशोरजी अवर ब्रदर हॅज टू से. शेअरिंग दॅट स्क्रीन नाव. विल लुक ॲट द मुक्तछंद फर्स्ट. मुक्तछंदामध्ये काय आहे? हे भरत कुलश्रेष्ठा जाण असे. भरत कुलश्रेष्ठा जाण असे. काय जाण? जे चराचर भूत तुझसी दिसे. चर आणि अचर हे दोन तुला जे दिसत आहेत ते होत असे त्यांची निर्मिती कारण क्षेत्रज्ञ युती. त्यांची निर्मिती कशामुळे होते? कारण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे प्रकृती, क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष, यांची युती होते म्हणून हे सगळंच्या सगळं जग तुला दिसतं. जगी कोणत्याहीच वस्तूस ठाव असो ती निर्जीव किंवा सजीव. तिची निर्मिती अर्जुना होत मात्र तया जाण संयोग क्षेत्र. निर्जीव किंवा सजीव कुठल्याही वस्तूची निर्मिती कशाने होते? कारण संयोग होतो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोनचा. ठीक आहे. सो आपल्या स्वतःच्या अनुभवावरनं समजा आपण हे बघायचा प्रयत्न केला तर काय दिसेल आपल्याला? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग होतो म्हणजे काय होतं? लेट मी स्टॉप शेअरिंग हिअर. क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र. क्षेत्रज्ञ म्हणजे मी, आय दी ऑब्झर्वर. आणि क्षेत्र म्हणजे व्हॉट एव्हर आय एम ऑब्झर्विंग, एनिथिंग अँड एव्हरीथिंग आय एम ऑब्झर्विंग. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्या दोघांचा जेव्हा संयोग होतो ना तेव्हा सृष्टी निर्माण होते. याचा अर्थ काय आहे की अनलेस आय दी ऑब्झर्वर इज ऑब्झर्विंग एनिथिंग, एक्सपिरियन्स विल नॉट हॅपन. आणि ही सगळी सृष्टी जी आहे ना ही एक्सपिरियन्स आहे. अनलेस आय एक्सपिरियन्स इट, द वर्ल्ड डझंट एक्झिस्ट फॉर मी. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा वी डोंट एक्सपिरियन्स एनिथिंग एट ऑल. सो द वर्ल्ड डज नॉट एक्झिस्ट फॉर मी. जगाचं असणं, जगाचं अस्तित्व माझ्यावर अवलंबून आहे. जर माझ्या जाणीवेमध्ये ते नसलं तर ते आहे असं मी म्हणू शकत नाही.
काय होतं की आपण जेव्हा उठतो तेव्हा जे काल रात्री आपण जग बघितलं होतं ते तसंच्या तसं पुन्हा दिसतं. तर आपल्याला असं वाटतं की ते खरं आहे. असं नाही होत. आपण जर अनुभव घेत नसू, आपल्याला जर जगाचा अनुभव येत नसेल तर आपल्यासाठी ते जग तेव्हा नसतं. म्हणजे आत्ता या क्षणी जे लोक अमेरिकेत आहेत त्यांना भारतात काय चाललंय कसं माहिती आहे? म्हणजे आपण अमेरिकेत जे आहोत लोक त्यांना भारत त्यांच्यासाठी अस्तित्वात नाही आहे. म्हणजे त्यांच्या अनुभवात नाही आत्ताच्या आत्ता. माझ्या अनुभवात आता सध्या माझ्या समोरची लॅपटॉपची स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर माझाच चेहरा मला दिसतोय. आणि त्या चेहऱ्यातनं तुम्हाला जसं दिसतंय ना, म्हणजे त्या स्क्रीनवरनं तुम्हाला जे दिसतंय, तुम्हाला जो चेहरा दिसतोय आणि ज्या चेहऱ्यातनं आवाज येतोय असं तुम्हाला वाटतंय, तसंच मला पण वाटतंय. याच्या व्यतिरिक्त दुसरा काही अनुभव नाही आता सध्या. तर सध्यापुरतं माझ्यासाठी जग म्हणजे हे एवढंच आहे. जोपर्यंत पुरुष आणि प्रकृती यांचा संयोग होत नाही, तोपर्यंत जगाची निर्मिती होत नाही. हे आपण आपल्या अनुभवावरून शिकू शकतो. तुम्ही हा असा विचार नका करू, की देव कुठेतरी आहे आकाशामध्ये आणि मग त्याच्या मनात असं आलं, की त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण करावी आणि त्यांनी मग पृथ्वी निर्माण केली, सूर्य निर्माण केला, चंद्र निर्माण केला. अशा प्रकारची कथा पुस्तकांमध्ये तुम्हाला मिळेल. समजा केली असेलही, तरी सुद्धा मला ती कधी अनुभवायला येते. मला तर मी जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हाच अनुभवायला येते ना. तर सृष्टीची निर्मिती माझ्यासाठी रोज मी जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा होते. सो द वर्ल्ड बिगिन्स, द वर्ल्ड इज क्रिएटेड द मोमेंट आय वेक अप फ्रॉम डीप स्लीप. त्याच्यानंतर जगाची निर्मिती होते माझ्यासाठी आणि रोज नवीन होते. कालचं जग आज नाही आहे. आत्ताचं जग पुढच्या क्षणी नाही आहे. आत्ता मी या क्षणी जो शब्द बोलतोय तो भूतकाळात गेला. बोलता क्षणीच तो शब्द भूतकाळात गेला. या क्षणात काय आहे? या क्षणात तू आहेस. तत्वमसी. यू आर दॅट. तर त्या क्षणामध्ये आपण नेहमी राहिलो तर भूतकाळाचं भूत आपल्या मानगुटीवर बसणार नाही आणि भविष्य काळाची कल्पना करण्यामध्ये आपण आपली ऊर्जा खर्चिनी घालणार. असं होईल. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. ज्ञानेश्वर महाराज सेज, हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असं जाण. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझ आपण पेजे दाविले, आणि क्षेत्रही सांगितले आघवे जे. तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपलं स्वरूप तुला दाखवलं आणि जे सर्व क्षेत्र सांगितलं, तया येर येरांच्या मेळी होई जे भूती सकळी, अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे. वाऱ्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात म्हणजे संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात. याला समजा तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त असं समजलं. सो इफ यू टेक इट ऑब्जेक्टिव्हली, if you think of the world as real and if you start imagining how this world was created, तर तुम्हाला या सगळ्या अभ्यासातून कन्फ्युजनच्या शिवाय दुसरं काही नाही मिळणार. We have to bring that entire contemplation to our own experience. Only then can we truly understand it. उपनिषद म्हणा किंवा गीता म्हणा, जसे आपण असू तशी आपल्याला समजेल. आपण समजा जगाला सत्य मानत असू, आपण जर स्वतःला देह किंवा जीव किंवा मन मानत असू, तर आपण ही गीता
त्रयस्थ दृष्टिकोनातून बघू. त्रयस्थ म्हणजे कसं, की मी वेगळा आहे, तर तिसरा आहे त्रयस्थ, तिसऱ्या ठिकाणी उभा आहे. जग एका ठिकाणी उभं आहे आणि ईश्वर एका ठिकाणी उभा आहे. जीव, जगत आणि ईश्वर ह्या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं जर मला वाटत असेल तर मी त्रयस्थ आहे, तिसऱ्या ठिकाणी स्थित आहे. परंतु मला जर हे लक्षात आलं की जग आणि ईश्वर हे दोन्ही माझ्यापेक्षा वेगळे जरी आहेत असं वाटत असलं तरी सुद्धा त्यांचा अनुभव तर मला माझ्या हातच होतोय ना. आय एम अंडरस्टँडिंग दीज टू डिफरंट थिंग्स विच आय हॅव ओनली इमॅजिन्ड. मी फक्त या दोन गोष्टी माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत अशी कल्पना केली. ती खरी आहे किंवा नाही आहे हे मला माहित नाही. ती खरी नाही आहे असं आपल्याला आपले सगळे गुरु लोक सांगतात, परंतु त्याच्यावर आपला विश्वास नाही आहे. असं कसं तुम्ही सांगू शकता? देवाला तुम्ही बघितलंय का? जग तर आपल्यापेक्षा वेगळं हे दिसतंय आपल्याला. आपल्याला जोपर्यंत वाटत राहतं की हे जग वेगळं आहे आपल्यापेक्षा आणि हे तयार केलेलं आहे ईश्वराने, तोपर्यंत या सगळ्या ज्या थिअरीज आहेत त्या सगळ्या थिअरीज आपल्याला शिकवल्या जातील आणि आपण शिकू सुद्धा थिअरीज म्हणून. परंतु याचा आपल्या अनुभवाशी किंवा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे किंवा कसं कोरिलेशन आहे ते कसं समजणार आपण? हे सगळंच्या सगळं जर आपण योग्य दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे लक्षात येईल की हे सगळंच्या सगळं आपल्या स्वतःलाच लागू होतं. We have to look at it from the first person point of view, not from the third person point of view. फर्स्ट पर्सन म्हणजे मी स्वतः, थर्ड पर्सन म्हणजे त्रय असतं कोणीतरी, somebody else, not you. मी, यू अँड ही और शी. तो ही और शी आहे ना तो त्रय असते. का तेजा आणि उखरा भेटी झाली आविरा, मृगजळाची या पुरा रूप होय, अथवा सूर्यकिरण आणि बरड जमीन यांचा संबंध आला. म्हणजे अर्जुना, मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो वाळवंटामध्ये, तुम्हाला सूर्यप्रकाश जेव्हा असेल तेव्हा मृगजळाचा महापूर दिसतो, पण तिथे असतं का खरंच मृगजळ? नाना धारधरधारी झळंबलिया वसुंधरी, उठी जे जेवी अंकुरी नाना विधी, अथवा पर्जन्याच्या धारांनी वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात, तैसे चराचर आघवे जे काही जीवू नावे, ते तो उभययोगे संभवे ऐसे जाण. त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही चराचर आहे ते तर उभयतांच्या म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या मिलाफाने उत्पन्न होत आहे असं समज. या लागी अर्जुना, क्षेत्रज्ञा प्रधाना पासूनी न होती भिन्ना भूत व्यक्ती. अर्जुना, याकरता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष आणि प्रकृती ह्यांच्यापासून भिन्न नाहीत. पुरुषाला जोपर्यंत प्रकृती खरी आहे असं वाटत नाही तोपर्यंत प्रकृतीची निर्मिती पुरुषाच्या मनामध्ये होत नाही. आपण आपल्याच अनुभवामध्ये बघू, जोपर्यंत प्रकृती सृष्टी आपल्याला आपल्या आतमध्ये जाणवत नाही तोपर्यंत तिचं अस्तित्व आपल्यासाठी नसतं. सो जेव्हा आपण त्या सृष्टीशी प्रकृतीशी एकरूप होतो तेव्हाच अनुभव निर्माण होतो. आणि ते माझ्यावर अवलंबून आहे. अनलेस आय एम देअर द वर्ल्ड कॅनॉट बी देअर, अनलेस आय एम देअर ईश्वर कॅनॉट बी देअर. आय कॅनॉट experience anything apart from myself unless it has been experienced as sensation within me. तोपर्यंत बाहेर काही आहे याचा मला अनुभव नाही होऊ शकत. आपल्या स्वतःच्याच अनुभवावरनं याच्याकडे बघायचं आहे, नॉट
ॲज अ स्टोरी. हा श्लोक आपण आता इथे बघितला. एनी क्वेश्चन्स, कॉमेंट्स ऑन दिस? पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगानेच सृष्टीची निर्मिती होते, नाही तर नाही होत. आणि ती देखील काल्पनिक आहे. काल्पनिक म्हणजे अशी की जशी आहे तशी दिसत नाही आहे, व्हर्च्युअल. म्हणजे मी जरी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो असलो तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मी कुठल्या तरी मैदानात बसलेलो आहे. व्हर्च्युअल रियालिटी नाही. लेट्स गो टू द नेक्स्ट वन. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत् विनश्यत्स्वि विनश्यत्स्वविनश्यत् विनश्यन्तं य पश्यति स पश्यति. हा करता श्लोक मला पाठ झाला पाहिजे, कारण की हा आमचे जे एक ज्यांना मी गुरु मानतो, परमानंद गिरी महाराज, ते नेहमी म्हणतात समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्ति विनश्यत्स्व विनश्यन्त्यं यः. म्हणजे विनश्यत आणि अविनश्यत्वम. विनश्यत्व याचं ब्रेकडाऊन कसं पाहू आपण. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम परम ऐश्वरम परमेश्वरम परमेश्वरम काय आहे परमेश्वरम, हा परम ईश्वरम. विनश्यन्तस्यु विनश्यस्तु विनश्यत्सु 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 म्हणजे इन द डिस्ट्रक्टिबल. अविनश्यत अविनश्यंतम नॉट डिस्ट्रॉइड. यह पश्यति सह पश्यति म्हणजे द वन हू सीज द सुपर सोल accompanying the individual soul in all bodies and the one who understands that neither the soul nor the super soul within the destructible body is ever destroyed actually sees. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस सुपर सोल हा शब्द ऐकाल तर सुपर सोल म्हणजे इसेन्शियली रिफरिंग टू कृष्ण. दॅट इज व्हॉट द सुपर सोल रिफर्स टू. ठीक आहे ना. परमेश्वरम म्हणजे सुपर सोल. गीताईमध्ये काय म्हणतात. समान सर्वभूतात राहिला परमेश्वर अनाशी नाशवंतात जो पाहे तोची पाहतो. समान सर्व भूतात राहिला परमेश्वर. हा सर्व भूतांमध्ये परमेश्वर समरूपाने राहतो, समान राहतो. तो सज्जनांमध्ये पण आहे आणि दुर्जनांमध्ये पण आहे. अनाशी नाशवंतात जो पाहे तोची पाहतो. नाशवंतामध्ये अविनाशी जो आहे त्याला जो बघतो तो खरा बघतो. म्हणजे कसं आहे की आपल्याला सृष्टी नाशिवंत आहे असं वाटतंय ना. वी थिंक दॅट दिस वर्ल्ड इज चेंजिंग. द वर्ल्ड चेंजेस ऑल द टाइम. परंतु दॅट चेंजिंग वर्ल्ड इज बेस्ड अपॉन द अनचेंजिंग परमात्मा. आणि तो परमात्मा आपल्यापेक्षा वेगळा दुसरा तिसरा कोणी नसून आपला जो आत्मा आहे तो आणि परमात्मा एकरूपच आहेत. तर या नाशी जगामध्ये देखील जो अविनाशी तत्व बघतो म्हणजे काय की या नाशी जगाचा आधार जो आहे तो अविनाशी आहे. तो कोण आहे. तो मी आहे. मी म्हणजे जो खरा मी येतो, नॉट द इंडिव्हिज्युअल विक्रम पत्तरकीने. जो अविनाशी आहे तो या सगळ्यांचा आधार आहे. त्यामुळे ह्या नाशी जगामध्ये जो अविनाशीला बघतो तो खरा बघतो. लेट्स सी व्हॉट अवर ब्रदर किशोरजी हॅज टू से. समस्त क्षणभंगूर भूतात अविनाशी परमेश्वर वसत त्याची सर्वात समवस्ती हे जाणे तो ज्ञानी व्यक्ती. समस्त क्षणभंगूर भूतात अविनाशी परमेश्वर वसत. तो सगळ्यांमध्ये वास करून आहे. त्याची सर्वात समवस्ती हे जाणे तो ज्ञानी व्यक्ती. द वन हू रिअलाइजेस दॅट दी परमात्मा रिसाइड्स इन एव्हरीथिंग including that is destructible in the same way.
आहे हेचे शरीर येथ जरी. नाही, हे कसं आहे, शार्दूल विक्रीडित कसं आहे, मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं, विसरलो. आहे शरीर, आहे हेची शरीर येथ जरी नाशिवंत जाणा तुम्ही. आहा, नथिंग. एनीबडी वॉन्ट्स टू हेल्प मी? शार्दूल विक्रीडित कसं म्हणतात ते? आहे हेचे शरीर येथ जरी नाशिवंत जाणा तुम्ही. आत्मा तो परमात्म रूप असतो दोन्ही अविनाशिनी. आत्म्यासी परमेश्वरासह पाहता हीच जे नित्य ही. भूता माझी समस्त त्यासी असते ते ज्ञान साचे इही. आय डोंट नो वेदर आय डिड दॅट राईट. मे बी इट्स क्लोज इनफ. आहे हेची शरीर येथे जरी नाशिवंत जाणा तुम्ही. म्हणजे हे शरीर नाशिवंत आहे. आत्मा जो परमात्मा रूप तो असतो दोन्ही अविनाशीही. दोन्हींमध्ये अविनाशी परमात्मा आहे. आत्म्यासी परमेश्वरासह पाहता तीच जे नित्यही. भूता माझी समस्त त्यासी असते ते ज्ञान साचे ही. जो खरा ज्ञानी आहे तो नाशी तत्वामध्ये अविनाशी तत्व बरोबर बघणार आहे. ठीक आहे. सो लेट मी सी इफ आय कॅन शेअर दी अदर स्क्रीन. लेट मी शेअर व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठतं परमेश्वरं विनश्यन्ति अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. विनश्यत्सु अविनश्यत्वं यः पश्यति स पश्यति. सर्व भूतांच्या ठिकाणी सारखाच असणाऱ्या व नाश पावणाऱ्या भूतांमध्ये अविनाश असलेल्या परमेश्वरास, अशा परमेश्वरास जो जाणतो तोच ज्ञानातील खरा डोळस होय. दिस ऑल्सो रिफर्स टू द वन वर्स इन सेकंड चॅप्टर की या निशा सर्वभूतानां तस्यांजागर्ति संयमी यस्यांजागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. ज्याला सगळे लोक रात्र मानतात तिथे हा योगी जागा असतो. ह्या जगाला जे खरं मानतात त्या जगाला हा खोटं मानतो. कारण की ह्याला कळलेलं असतं की हे जे नाशिवंत जग आहे हे खरं नाही आहे. जो अविनाशी मी आहे त्याच्यावर ते आधारलेलं आहे. तो ज्ञानातील खरा डोळस होय. पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे. ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. वस्त्रपणा जे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे. अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. वस्त्रपणा हे सूतच आहे. वस्त्र समजा आपण बघितलं तर वस्त्रामध्ये कसं आहे की आडवी सूत आहेत आणि उभी सूत आहेत. आडवे दोरे आणि उभे दोरे. ते दोरे एकत्र जेव्हा एका विशिष्ट पद्धतीने एकमेकांमध्ये विणले जातात तेव्हा जे दिसतं त्याला आपण वस्त्र म्हणतो. पण ते वस्त्र हे दोऱ्यापेक्षा वेगळं आहे का? त्याचप्रमाणे हे जे जग आहे हे परमात्म्यापेक्षा वेगळं आहे का? तर सगळ्या या विविधतेने नटलेल्या जगामध्ये एक जे कॉन्स्टंट प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलकडे जो बघतो, त्या प्रिन्सिपलकडे ज्याचं लक्ष असतं सारखं, तो खरा ज्ञानी आहे. म्हणजे इव्हन दो वी सी सो मेनी थिंग्स, सो मेनी पीपल, सो मेनी प्लेसेस, they all have the same divinity, and that divinity pervades me as well. आपण जर तिच्याकडे लक्ष ठेवलं, आपण जर नेहमी तिच्यावर आपलं लक्ष ठेवलं तर आपल्याला सगळ्या जगामध्ये केवळ पावित्र्य, केवळ मांगल्य दिसेल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिसणार नाही. जर आपल्याला जगामध्ये पावित्र्य दिसत नसेल, जर आपल्याला असं वाटत असेल की इथे काहीतरी गडबड आहे, जर आपल्याला असं वाटत असेल की एखादी व्यक्ती बरोबर नाही आहे, तर ह्याचा अर्थ दोष आपल्या मनात आहे, जगात नाही आहे. भूते आघवीची होती एकाची एक आहाती परी तू प्रतीती यांची घेपा.
सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात आणि ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. सगळी जी भूत आहेत म्हणजे ऑल द डिफरंट मॅनिफेस्टेशन्स ऑफ द सेम परमात्मा, दे ऑल अपिअर टू बी डिफरंट. म्हणजे कसं, की आता माझ्या मागे हे तुम्हाला चित्र दिसते ना, बहुतेक याच्यामध्ये तुम्हाला एक गाय दिसते बरं का. हां, आणि ही दुसरी गाय दिसते. तर इथे ही गाय त्या गायीपेक्षा वेगळी आहे. आता समजा इथे गाय तर एक तुम्हाला दिसते बॅकग्राऊंड मध्ये तिकडे, आणि इथे मी पण दिसतो, म्हणजे हा माणूस आहे. तर गाय वेगळी आणि माणूस वेगळा आहे. परंतु ती गाय जी आहे तिचं जे शरीर आहे, किंवा हा जो माणूस दिसतोय त्याचं जे शरीर आहे, ते सोडून द्या. मागे ही जी वनस्पती दिसते ना, गवत दिसते, झाडं दिसत आहेत, या सगळ्यांमधलं जे द्रव्य आहे, द मटेरियल इन ऑल ऑफ दीज थिंग्स, हे काय आहे? ही पंचमहाभूत आहेत फक्त. हे सगळंच्या सगळं जग, भौतिक जग, हे पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये त्याच पाच गोष्टी आहेत: आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. ह्या पाचच गोष्टी आहे. त्या पाच गोष्टी जशा प्रकारे एकत्रित येतात, त्यानुसार हे ठरत असतं की ही वस्तू दिसेल कशी. ज्याप्रमाणे आपण विचार केला होता ना मागे केमिस्ट्रीच्या विषयात विचार करताना, की ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकत्र येतात, ज्या संख्येने आणि ज्या प्रकाराने ते एकमेकांशी जोडले जातात, त्यानुसार त्या वस्तूचे गुणधर्म बदलतात आणि ती वस्तू वेगळी आहे असं दिसतं. परंतु आहेत त्याच तीन गोष्टी: इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. त्याचप्रमाणे हे सगळंच्या सगळं जग जे आहे ना, ते सगळंच्या सगळं जग जे आहे, इट इज ऑल डिव्हाइन. ईश्वरांनी परिपूर्ण आहे. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ती फक्त वेगळी दिसते आपल्याला. तर आपण हे जे वेगळं दिसणे पण आहे ना, त्याच्याकडे लक्ष देतो. सोन्याचे अनेक दागिने आपण तयार करतो. हातातली बांगडी तयार होऊ शकते, अंगठी तयार होऊ शकते, गळ्यातला हार तयार होऊ शकतो, मुकुट तयार होऊ शकतो. सगळं सोन्याचं असतं, पण आपलं लक्ष सोन्याकडे नसून त्या वस्तूकडे असतं. तर त्या वस्तूकडे आपलं जेव्हा लक्ष असतं, तेव्हा ती वस्तूच फक्त असते का, सोनं नसतंच का? हा हा हा, सोनंच असतं. आपण फक्त तिला वस्तू म्हणतो. म्हणजे कसं, की ही सगळी सृष्टी जी आहे ही ईश्वरच आहे. परंतु आपण एकीला गाय म्हणतो, एकीला गवत म्हणतो, एकीला झाड म्हणतो, एकीला हा मनुष्य म्हणतो. हे आपण म्हणतो, कारण की आपलं लक्ष ह्या अपिअरन्सवर आहे. आपलं लक्ष जर त्या मूळ वस्तूवर असतं, तर मग आपण सोनार झालो असतो ना. सोनाराचं लक्ष मुकुटावर, बांगडीवर, अंगठीवर किंवा हारावर नसतं. सोनाराचं लक्ष सोन्यावर असतं. तुम्ही जर चारही वस्तू घेऊन गेलात ना, तर तो तुम्हाला त्या वस्तूचं वजन करून किंमत देईल. त्याला वस्तूशी, आकाराशी, तिच्या उपयोगितेशी किंवा तुमचं त्याच्यासोबत काय भावनिक नातं असेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे समजा अशी परिस्थिती कोणावर येऊ नये, परंतु जर हातातली अंगठी म्हणा, किंवा हातातल्या बांगड्या म्हणा, किंवा मंगळसूत्र म्हणा, या तिन्ही गोष्टी जर एखाद्या बाईनी सोनाराकडे नेल्या, की मला या विकायच्यात किंवा काय, तर सोनार मंगळसूत्राला जास्त किंमत देणार नाही. त्या बाईच्या मनामध्ये मंगळसूत्राबद्दल कितीही भावनिक किंमत असली तरी सुद्धा त्याचा मोलभाव हा वजनावरच होईल. म्हणजे काय झालं, की सोनाराने त्यातलं सोनं बघितलं, त्याला त्याच्या आभूषणासोबत किंवा त्या आभूषणाच्या आकारासोबत किंवा त्याच्या उपयोगितेसोबत किंवा त्याच्या भावनिक
मूल्याबद्दल काहीही घेणं देणं नाही. सो दिस होल वर्ल्ड इज कंपोज्ड ऑफ द सेम 5 ग्रेट प्रिन्सिपल्स. आपलं लक्ष त्या प्रिन्सिपल्सकडे नाहीये. आपलं लक्ष त्याच्या रूपाकडे, त्याच्या उपयोगितेकडे आहे. आता म्हणजे गायीने समजा गवत बघितलं ती खाईल त्याला, कारण की गायीने गवताला चारा म्हणून बघितलं. त्यामुळे आपण सृष्टीकडे जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही सृष्टी आपल्या उपभोगाचं, आपल्या सुखाचं साधन आहे, म्हणून आपण तिचा उपभोग घेतो. चुकीची कल्पना आहे. ह्याचा अर्थ हा आहे का की तुम्ही उपाशी राहाल? हा. एका सिनेमात डायलॉग होता ना, घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. तसं नाही करू शकत आपण. आपल्या गरजेपुरता सृष्टीचा, प्रकृतीचा जेवढा उपयोग आपल्याला करण्याची गरज आहे तेवढा आपण करायला पाहिजे, आणि तेवढं केल्याने पाप नाही लागत. परंतु त्याच्या पलीकडे समजा जाऊन आपण त्याचा उपयोग करतो म्हटलं किंवा उपभोग घेतो असं म्हटलं, तर मग ते पाप आहे. तर ह्याची सुरुवात कुठनं करायची? आपला जो नेहमीचा नियम आहे तो, की मला खरंच जोपर्यंत कुठल्याही गोष्टीची गरज नसेल तोपर्यंत त्या वस्तूचा विचार देखील माझ्या मनात यायला नको. ह्याची सवय आपल्याला आपल्या रोजच्या जेवणात करायला लागते. अनलेस आय एम हंग्री आय विल नॉट ईट. यू शुड वेट टू गेट हंग्री ॲटलिस्ट वन्स अ डे. एकदा तर दिवसातनं चांगली दणकून भूक लागू द्या, नंतर जेवा. जास्त जेवला समजा तर हरकत नाही, जास्त जेवल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ उपवास करता येईल. जोपर्यंत पुन्हा खूप चांगली भूक लागत नाही तोपर्यंत पुन्हा उपवास करा. सो वी शुड डू इंटरमिटंट फास्टिंग. व्हॉट वी एंड अप डुईंग इज इंटरमिटंट ईटिंग. त्याच्यापासून स्वतःला वाचवायचं. यांची नामे ही आनाने, अनारिसी वर्तने, वेशही सिनाने आघवे यांचे. या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत, आणि या सर्वांचे वेशही भिन्न आहेत. ऐसे देखोनी किरीटी, भेद सुसी हनपोटी, तरी जन्माची कोटी न लाहसी निगो. अर्जुना, असं पाहून तू जर आपल्या पोटात म्हणजे मनात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म जरी गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता येणार नाही. याच्या क्लिअर आणखीन काय सांगायला पाहिजे? तू जर आपल्या मनामध्ये द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील, म्हणजे काय की आपण जोपर्यंत द्वैताला सत्य मानू तोपर्यंत आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून किंवा या जगामधून, या संसारामधून मुक्त नाही होऊ शकत. जोपर्यंत मला असं वाटतंय की मी या कालचक्रामध्ये किंवा संसारामध्ये अडकलेलो आहे, तोपर्यंत माझी सुटका नाही होऊ शकत. सुटका केव्हा होईल? सुटका तेव्हाच होईल जेव्हा हे कळेल की जो ह्या कालचक्रात अडकलेला आहे असा विचार करत होता, तोच मुळात काल्पनिक होता. जीव नावाची वस्तू टोटली काल्पनिक आहे. जीवात्मा नावाची वस्तू कम्प्लिटली काल्पनिक आहे. हं? हे जर आपल्याला कळलं तर किती चांगलं होईल, है ना? जागृतावस्थेमध्ये जे जे अनुभव आपल्याला येत आहेत ते सगळे येतात असं वाटतंच तर आहे फक्त. होत काहीच नाही. न निरोधो न च उत्पत्ती, न बद्धो न च साधका, न मुक्ता न मोक्षुर्वै तेषा परमार्थता. मी जर बंधनात असेन तरच मला मुक्तीची इच्छा होईल ना. पण जर मला कळलं की मी बंधनात नव्हतोच कधी, मी बंधनात राहू शकत नाही, माझं जे खरं स्वरूप आहे ते बंधनात नाही राहू शकत.
जर मी बंधनात नसेन तर मला मोक्षाची काय गरज आहे? तर ज्या क्षणी मोक्षाची इच्छा किंवा मोक्षाची गरज माझ्या मनातनं पूर्णपणे गळून पडेल, त्या क्षणी मी खऱ्या अर्थाने मुक्त आहे. जोपर्यंत मी मुक्त नाहीये असं मला वाटतंय, तोपर्यंत मला मुक्तीची इच्छा आहे. सो आय वॉन्ट टू बी फ्री ओन्ली as long as I keep thinking I am in bondage. But can I be in bondage? Can I ever be in bondage? The real me can never be in bondage. माझा जो खरा मी आहे तो कधीही बंधनात अडकू शकतच नाही. बंधन हेच मिथ्या आहे. मी बंधनात आहे असं मी फक्त मानलेलं आहे. आय हॅव ओन्ली इमॅजिन्ड मायसेल्फ टू बी इन बंधन. आय कॅनॉट बी इन बंधन. जोपर्यंत मी बंधनात आहे असं वाटत राहील तोपर्यंत कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता येणार नाही, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडता येणार नाही. पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाचीच फळे तुंबिणीचे येची. अनेक कारणांमुळे लांब आणि वाकडी आणि वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळं जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात. एकाच वेलीपासून अनेक आकारांचे दुधी भोपळे तयार होतात ना. होतू का उजू वाकुडे परी बोरीचे हे न मोडे तैसी भूते अवघडे परी वस्तू उजू. बोरीचं लाकूड सरळ अथवा वाकडं असे ना का, पण बोरीचं यात अन्यथा होत नाही. त्याचप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी त्यात व्यापून असणारी ब्रह्मवस्तू सरळ आहे. Even though we see a lots of shape, we see lots of shapes in this world, the underlying principle, the underlying support of this entire universe of various shapes is one, and that is Brahma. अंगारकणी बहुवसी उष्णता समान जैसी तैसा नाना जीवराशी परेशू असे. निखाऱ्याच्या पुष्कळ ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याचप्रमाणे अनेक जीवराशीतून एकच परमात्मा आहे. तर आपल्याला सगळीकडे एकच तत्व व्यापून राहिलेलं आहे, व्यापून उरलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती नाही मिळू शकत. खरा बघणारा कोण आहे? जो या नाशिवंत जगतामध्ये अविनाशी तत्व बघतो, तो खरा ज्ञानी आणि तो खरा बघतो. पलीकडच्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवान? ते म्हणतात की समम पश्यन् हि सर्वत्र समवस्थितिमीश्वरम न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. One who sees the super soul equally present everywhere in every living being does not degrade himself by his mind. Thus, he approaches the transcendental destination. जो सगळीकडे परमात्म तत्व किंवा परमेश्वर आहे असं बघतो इन एव्हरी लिव्हिंग बिंग डज नॉट डिग्रेड हिमसेल्फ बाय हिज माइंड. तो आपल्या मनामुळे खाली नाही पडत. दस ही अप्रोचेस द ट्रान्सेंडेंटल डेस्टिनेशन. अशा प्रकारे तो परम गतीला पोचतो. जो पाहे प्रभू सर जो जो पाहे प्रभू सर्वत्र भरला समतो स्वये. जो पाहे प्रभू सर्वत्र भरला समतो स्वये. आत्म्याची न करी हिंसा गती उत्तम मेळवी. जो पाहे प्रभू सर्वत्र भरला सम तो स्वये, स्वतः तो आत्म्याची न करी हिंसा, तो आत्म्याची हिंसा करत नाही आणि गती उत्तम मिळवतो. अशा प्रकारे जो साधक आहे तो पलीकडे जातो. सी व्हॉट ईश्वर जी हॅज टू से. ही सेज वृत्तबद्ध आहे ना हमारा, आपण मुक्त छंद पहिले बघू. राईट. जो पाहत असे सर्वात ईश्वरास समप्रमाणात तो न करी नाशा आपुला मग जाई परमगतीला. जो सगळ्यांमध्ये ईश्वराला समप्रमाणात बघतो तो आपला नाश करत नाही आणि मग तो परमगतीला जातो.
पाहतात सर्वत्र जे ईश्वरासी न भू व भूता ततोची दिसेही तयासी. मना संधिरासाची त्यांच्या मिळेना, मिळेती गती श्रेष्ठ तैसीच त्यांना. कोणाला मिळेल गती, श्रेष्ठ गती? जे सर्वत्र ईश्वराला बघतात आणि सगळ्या भूतांमध्ये त्यांना ईश्वरच दिसतो. त्यांच्या मनाला ऱ्हासाची संधी नाही मिळत. त्यांचं मन खाली नाही पडत. त्यांचं मन वरच जातं नेहमी. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति पराम गतिम. ईश्वर सर्व समानत्वाने स्थित आहे असं जाणणारा स्वतःचा घात करत नाही. म्हणजे काय की देह मी आहे असं समजत नाही. आणि नंतर म्हणजे असं जाणल्यानंतर तो श्रेष्ठ गती म्हणजे परब्रह्म स्वरूप पावतो. गगनभरी धारा परी पाणी एकची वीरा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो. अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण सर्वातून जसं पाणी एकच आहे, त्याप्रमाणे या भूताकाराच्या सर्वांगात तो परमात्मा आहे. वेगळे वेगळे थेंब जरी असले ना पाण्याचे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये पाणी तर एकच आहे. हं? सगळ्या प्रकारच्या सोन्याच्या अलंकारांमध्ये सोनं तर एकच आहे. सगळ्या प्रकारच्या मातीच्या वस्तूंमध्ये माती एकच आहे. त्याचप्रमाणे सगळ्या वस्तूंमध्ये ह्या जगातल्या परब्रह्म परमात्मा एकच आहे. हे भूतग्राम विषम परी वस्तू ते येथ सम घटमठी व्योम जिया परी. ज्याप्रमाणे घागरीत आणि घरात आकाश एकच असतं, त्याप्रमाणे भूतसमुदाय जरी वेगवेगळे आहेत तरी त्यात व्यापून असणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे. हा नाशता भूताभासू एथ आत्मा तो अविनाशू जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. ज्याप्रमाणे बाहुभूषणाधिक, बाहुभूषण म्हणजे बाजूबंद आय गेस, अनेक अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयुरादिक अलंकारांची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही. आपण सोन्याचे अजे अलंकार जरी केले तरी सुद्धा सोनं ते सोनंच असतं ना, त्याचा कस नाश पावत नाही. त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणार आहे, पण या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे. भूताभास, भूताभास म्हणजे हे सगळंच्या सगळं जे जग आहे असं आपल्याला वाटतंय. वी सिम्पली थिंक दॅट द वर्ल्ड इज रियल. तो भूताभास आहे. इट्स ओनली आभास. एवं जीव धर्म हीनो जो एवं जीव धर्म हीनो जो जीवेसी अभिन्नो देखतो सुनयनो ज्ञानिया माझी. याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्म रहित आहे. परमात्म्याला जीवधर्म नाही आहे. तो सर्व जीवात व्यापून आहे. तो परमात्मा सर्व जीवांमध्ये व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानांमध्ये चांगला डोळस आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो वीरेशा, हे स्तुती नोहे बहुसा भाग्याचा तो. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्यामध्ये तो डोळस आहे ही त्याची स्तुती नसून तो फारच भाग्यवान आहे. ज्याला सगळीकडे परमात्मा तत्व दिसलेलं आहे किंवा दिसतं सारखं, तो भाग्यवान आहे. जे गुणेंद्रिय धोकोटी देह धातूंची त्रिकुटी पाच मिळावा ओखटी दारुण हे. कारण देह हा गुण आणि इंद्रिये यांची राहण्याची धोकटी आहे. देह हा गुण आणि इंद्रिय ह्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांच्या आधाराने चालेल किंवा चालतो. देह हा कफ वात आणि पित्त या तीन धातूंपासून बनलेला आहे. आयुर्वेदामध्ये कफ वात आणि पित्त असे तीन मुख्य धातू सांगितलेत. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट आहे आणि भयंकर आहे देह.
हे उघड पाच वेवली, पंचधा आगी लागली, जीव पंचानना सापडली, हरिण कुटी हे. हा देह म्हणजे उघड पाच नांग्यांची इंगळी आहे, अथवा वेगवेगळ्या पाच ठिकाणी दंश करणारी आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरणाचं राहण्याचं घरच सापडलेलं आहे. हं? हा देह म्हणजे उघड पाच नांग्यांची इंगळी आहे. हा देह म्हणजे उघड पाच नांग्यांची इंगळी आहे म्हणजे काय? इंगळी जी असते तिला ज्या पाच नांग्या असतात तिने ती दंश करू शकते. आपल्या ज्या पाच नांग्या आहेत ती आपली पाच इंद्रिय आहेत. त्या पाच इंद्रियांमुळे आपल्यावर दंश होतो सारखा. म्हणजे काय की त्या इंद्रियांचे जे सगळे विषय आहेत ना, त्या विषयांच्या मागे ही पाचही इंद्रिय धावतात आणि त्याच्यामध्ये आसक्त होतात. त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. समजा माझ्या डोळ्याला चांगलं दिसलं नाही तर मला दुःख होतं. समजा माझ्या कानाला चांगला शब्द ऐकू नाही आला तर मला दुःख होतं. चांगला गंध मला नाकाने आला नाही तर मला दुःख होतं. आणि चांगली जर चव नसेल तर जेवण आवडतं का आपल्याला? मुलायम नसेल वस्त्र तर चांगलं नाही वाटत. याचा अर्थ काय आहे की ही पाचही इंद्रिय जी आहेत ना ती त्यांच्या त्यांच्या विषयांकडे सारखीच्या सारखी पळत असतात. ते जर विषय पूर्ण नाही झाले किंवा त्यांच्याशी संयोग नाही झाला तर मग आपल्याला दुःख होतं. तर ही ती पाच नांग्यांची इंगळी आहे. ज्ञानदेव सांगतात. तिने जर आपल्याला दंश केला तर काय होईल? जीवरूप सिंहाला हा देह एक हरणाचं राहण्याचं घर सापडलंय. जीव जो आहे तो सिंहरूप आहे. जीवाला सिंहाची उपमा दिली आहे. आणि ही जी पाच आहेत ही पाच हरण आहेत. यांच्या मागे किंवा यांच्या मागून तो सारखा पळतोय. ऐसा असोनी ये शरीरी, कोण नित्य बुद्धीची सुरी, अनित्य भावाच्या उदरी दाटी चिना. त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध आणि स्वतंत्र असून आपण नित्य आहोत, अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवित नाही? म्हणजे आपल्या नित्य भावाच्या स्मृतीने अनित्य भावाचा नाश का करत नाही, हे एक आश्चर्य आहे. आपल्याला इतकं चांगलं समजत असून सुद्धा कसं काय आपण विषयांच्या मागे धावत राहतो आणि मग दुःखी होत राहतो. परी ये देही असता, जो नयेची आपण या घाता, आणि शेखी पंडुसुता तेथेची मे. इथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खांची स्थिती सांगितली. आणि या ओवीपासून पुढे या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचं वर्णन करतात. परंतु ज्ञानी पुरुष हा देहात असताना म्हणजे देह तादात्म्याने आपल्या घातावर येत नाही, म्हणजे आपला घात करून घेत नाही. आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो इथे म्हणजे ब्रह्मस्वरूपात येऊन मिळतो. जेथ योग ज्ञानाची या प्रौढी, ओलांडूनिया जन्मकोडी न निगो या भाषा बुडी देती योगी. कोट्यावधी जन्म ओलांडून योग आणि याग यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणार नाही, अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात. किती हेवी आहे बघा हे. कोट्यावधी जन्म ओलांडून योग आणि ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणारा नाही, अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात. त्याच्यावर जर आपलं लक्ष केंद्रित असलं तर फार चांगलं आहे. नाहीतर मग आपण इतर गोष्टींमध्ये इंटरेस्टेड राहू, टुरिझममध्ये इंटरेस्टेड राहू, सिनेमा बघण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, आणखीन काही करण्यामध्ये, म्हणजे जगातल्या वस्तूमध्येच काही ना काहीतरी इंटरेस्ट असणार आहे. ठीक आहे ना? पण तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला योग आणि ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणार नाही, अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडून राहतात. जे आकाराचे पहिलं तीर, जे नादाची पहिलं मेर, तुर्येचे माझं घर, परब्रह्म जे.
जे आकार रूप नदीचा पलीकडला काठ आहे म्हणजे निराकार आहे आणि जे ब्रह्म नादाच्या पलीकडली कळ आहे, शब्दातीत आहे आणि जे परब्रह्म तुर्यावस्थेचं मध्यघर म्हणजे गाभा आहे. मोक्षा सकटगती जेथे येते विश्रांती, गंगादी आपापती सरिता जेवी. ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याचप्रमाणे मोक्ष सुद्धा म्हणजे सर्वसाध्य जिथे म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात. ते सुख येण्याची देही पाय पाखाणण्याला आहे, जो भूत वैषम्ये नो हे विषम बुद्धी. भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही म्हणजे भेदाला पावत नाही, त्याला ते सुख याच देहात पाय धुण्याला प्राप्त होतं. पाय धुण्यास म्हणजे विपुल मिळाला. दीपाची या कोडी जैसे एकची तेज सरिसे, तैसा जो असतुची असे ईश्वर सर्वत्र ईशू. कोट्यावधी दिव्यात जसे एका तेजाचं तेज सारखं असतं. कोट्यवधी दिव्यात जसं एक एक तेज सारखं असतं, म्हणजे एका तेजाचं मी म्हणतो ते एक तेज सारखं असलं पाहिजे. कोट्यावधी दिव्यांमध्ये जसं एक तेज यांचं सारखं असतं. सो एव्हरी लॅम्प विल हॅव द सेम लाईट. तसा जो ईश्वर सरासरात चराचरात सर्वत्र भरलेला आहे, ऐसेनी समत्वे पंडुसुता जिये जो देखत साचा, तो मरण आणि जीविता नागवे पुढा. अर्जुना, अशा समत्वाने म्हणजे चराचराकडे पाहत असता जो जगतो तो खरोखर जन्ममरणाच्या स्वाधीन नाही होत. म्हणून तो देवगोडा मी ऐकला ना, देवगोडा आपल्याला किती सवय ऐकायची आणि वाचायची. म्हणून तो दैव आगळा, दैव आणि आगळा वाणीत असो वेळोवेळा, जे साम्य देशे जे साम्यसे जे डोळा लागला तया. म्हणून तो फार भाग्यवान आहे असं आम्ही वारंवार त्याचं वर्णन करतो, कारण की त्याला अभेद भावरूपी बिशाण्यावर डोळा लागले आहे. म्हणजे तो अभेद भावात किंवा अद्वैतात स्थिर झालेला आहे. आता ह्याच्यानंतरचा श्लोक आहे ना, प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. म्हणजे सर्व प्रकारची कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय. याच्याबद्दल तर आपण ह्याच्या आधी चिंतन केलेलं आहे, पण वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग. दिसतंय ना चित्र? अशा प्रकारे प्रकृतीमध्ये जे त्याचं आधारभूत तत्व आहे, त्या तत्वाकडे ज्याचं खरंच लक्ष आहे तो खरा जाणतो. बाकीचे लोक माझ्यासारखे, ज्यांना ती पृथ्वी खरी वाटते, ज्यांना ती सृष्टी खरी वाटते, ते त्याच्यामध्ये अडकले राहतील. तर हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. आपण काही कोणावर जजमेंट पास नाही करत आहे. आपल्याला आपलं बघायचं आहे. वी हॅव टू सी विदिन अवरसेल्व्स की आपण काय करू शकतो. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.